नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं, म्हणजेच पॉवर ऑफ SIP हे जे काय असणार आहे किंवा ती कशी तुम्हाला तुमची लाईफ बदलू शकते किंवा तुमची मोठी मोठी इन्व्हेस्टमेंट होऊ शकते, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. हे व्हिडिओ एज्युकेशन पर्पज आहे. जी काय तुम्ही आपण या माध्यमातून लोकांपर्यंत जी काय तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात, FDच्या ऐवजी तुम्ही SIPकडे वळू शकताय, हेच ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश आहे. तर सर्वप्रथम आपण जास्त न वेळ करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम जर तुम्ही आपण एक SIPचं कॅल्क्युलेशन बघू, ते कशा प्रकारे आपल्याला अर्निंग देते किंवा इन्व्हेस्टमेंट आपली चांगली ठरू शकते. तर सर्वप्रथम तुम्हाला इथं मंथली जर तुम्ही समजा तुमचं जी काही इन्कम असेल त्यानुसार तुम्ही तुमच्या सोयीनुसार SIP करू शकताय. मंथली करू शकताय, लमसम करू शकताय किंवा गोल SIP करू शकताय. तर सर्वप्रथम आपण 1,000 जरी तुम्ही SIP पर मंथ केली आणि आपण हे समजा 25 वर्ष किंवा 30 जे काय तुमचे असतील, आपण 30 वर्षाचं पकडून धरूया. 30 वर्ष जर तुम्ही कंटिन्यू SIP केली आणि तुम्हाला जर त्या SIPमधून पर इयर 12% रिटर्न भेटत असेल, तर तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट जी होणार आहे ती 3,60,000 होणार आहे. त्याचबरोबर तुमची इस्टिमेटेड रिटर्न होणार आहे 31,59,913 रुपये आणि टोटल इन्व्हेस्टमेंट आपली जी काय होणार आहे ती 35,29,913 रुपये. ही जी SIPची जी पॉवर आहे, जी तुमचं थोडं थोडं करून, म्हणजे ते एक म्हण आहे, थेंबे थेंबे साचे तळे, अशा प्रकारे ही तुम्हाला SIP पण तसंच तुम्हाला काय होणार आहे, तुमचं जी काय गोल आहे 30 वर्षाचं 20 वर्षाचं इन्व्हेस्टमेंटचं, ते तिथं तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही जेव्हा स्टार्ट करचाल SIP, तेव्हा तुम्हाला काही गोष्टी पटणार नाहीत किंवा काही गोष्टी थोडं इन्कम येत असेल किंवा नसेल, रिटर्न येत असतील किंवा नसेल, असं होणार आहे. तर तुम्ही जर लॉंग टर्मचा विचार केला तर तुम्हाला 100% पॉवर ऑफ SIPची काय दिसेल, तुम्हाला इन्व्हेस्टमेंटमध्ये ग्रोथ दिसेल. तर आता हे बघा, आपण इथं 1,000चं उदाहरण घेतले, तिथंच आपण जर समजा 10,000च घेतले, जसं तुमच्या इन्कमनुसार तुम्हाला इथं करायचं आहे. मी तुम्हाला फक्त जस्ट कॅल्क्युलेशन दाखवतो की कशा प्रकारे आपण SIPमधून इन्व्हेस्टमेंट मोठी करू शकतो आहे. आता इथं बघा, आपण 30 वर्ष धरलेलं आहे, तर तुमची 36 लाख रुपये टोटल इन्व्हेस्टमेंट होणार आहे. त्याचबरोबर तुमची इस्टिमेटेड इन्कम 3,16,99,137 रुपये होणार आहे आणि टोटल तुमचं इथं व्हॅल्यू जी काय आहे ती पण तुम्हाला इथं दिसत आहे की 3,52,99,137. अशा प्रकारे जी SIPची जी पॉवर आहे ती तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये न दिसता तुम्हाला लॉंग टर्ममध्ये दिसते. त्यामुळे SIPकडं भरपूर लोकांनी स्कोप किंवा भरपूर लोकांनी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केलेली आहे. कारण की काय काय लोक फ्युचर ऑप्शन खेळत आहेत, पण त्यामध्ये खूप लॉसेस होतात. तर माझं एक वैयक्तिक मत आहे, प्रत्येकाचं मत असतं, तर त्यामध्ये तुम्ही सगळे पैसे तिथं न फ्युचर ऑप्शनमध्ये खेळता थोडीफार तुम्ही सेफ इन्व्हेस्टमेंट केलेली पाहिजे. त्याचबरोबर आपण लमसमचं जर उदाहरण बघितलं, तर इथं तुम्ही लमसम समजा तुमच्याकडे पैसे आले 50,000 रुपये, 50,000 रुपये तर तुम्ही टाकले 30 वर्षासाठी 12%, तरी पण तुम्हाला काय होणार आहे, 30 वर्षानंतर तुम्हाला 14,97,996 रुपये भेटणार आहेत. म्हणजेच तुम्ही इथं जी काय लमसम अमाऊंट टाकत असाल, कधी तुम्हाला पैसे जास्त आले तर तुम्ही इथं 1,50,000 टाकले तर 1,50,000ची अमाऊंट इथं तुम्हाला दिसून येते. हे अशा प्रकारचं जे काही SIPचं कॅल्क्युलेशन आहे किंवा लॉंग टर्मचा जे इन्व्हेस्टमेंटचा विचार आहे तो खूप चांगला आहे. तर हा विचार केल्याने तुमचा काय होणार आहे, लॉंग टर्म जो काय कॅपिटल गेन होणार आहे किंवा जी काय तुमची इन्व्हेस्टमेंट ग्रोथ होणार आहे ते थोडं थोडं करून तुमचे होणार आहे आणि त्यामधून तुमची फायनान्शियल प्लॅनिंग पण होऊ शकते आणि कंडिशन पण तुमची त्यावेळेस चांगली राहील. त्याचबरोबर तुम्ही गोल SIP पण करू शकताय, मंथली करू शकताय, वीकली करू शकताय, 15 डेज, जसं तुम्हाला सुटेबल तुमचे जे गोल असतील, ड्रीम असतील, त्या ड्रीमच्या अगेन्स्ट तुम्हाला किती पैसे लागणार त्यानुसार तुम्ही इथं विकलीनुसार तुम्हाला मंथली तुम्ही 2,000 रुपये टाकले. त्याचबरोबर तुम्हाला इथं इन्व्हेस्टमेंट किती आहे ते टाकलं, इनिशियल इन्व्हेस्टमेंट इथं टाकलेली आहे. तर अशा प्रकारे तुमचं इथं खाली पण तुम्हाला काय दिसू शकतं, टोटल इस्टिमेट दिसू शकतं आहे. म्हणजेच काय आहे की तुमचं जे टार्गेट आहे, तुम्ही इथं तुमचं टार्गेट सेट केलं, समजा इथे तुम्हाला
10 लाखाची कार घ्यायची आहे, तर 10 लाख इथं टाकले आणि तुमची मग त्या रिलेटेड इन्व्हेस्टमेंट किती पाहिजे, बरोबर. तर त्या गोष्टीनुसार तुम्हाला इथं काय करता येणार आहे, गोलची SIP करता येणार, म्हणजे ड्रीमची, आणि ते किती वर्षात अचीव करायचं हे तर तुम्ही इथं टाकू शकताय. त्यानुसार तुम्हाला इथं ॲटोमॅटिक कॅल्क्युलेशन येऊन जाईल आणि त्यामुळे तुम्हाला इथं तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट वगैरे तुम्ही इथं एंटर करू शकता. आणि तसे तुम्ही इथं मंथली आहे, विकली आहे, त्याचबरोबर 15 डेज आहे, क्वार्टरली आहे, जसं तुम्हाला होईल तसं तुम्ही गोल SIP पण करू शकताय. हे व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की माझ्याकडे खूप क्लायंट आहेत, ते खूप लॉसेस करत आहेत. तर माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही लॉसेस न करता तुमचे लॉसेस कमी कसे होतील हे पाहणं गरजेचं आहे. कारण की आपल्या इंडियन मार्केटमध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये भरपूर लोक, तरुण पिढी काय करत आहे, त्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. लाखो रुपये इन्व्हेस्ट करून त्यांचे लॉसेस वाढवत आहेत. तर माझं सर्वांना एकच विनंती आहे, तुम्ही सेफ इन्व्हेस्टमेंट करायला शिकलं पाहिजे. कारण की तुम्ही जर तुमचे कंटिन्यू लॉसेस करत राहिला तर ते तुमचं नुकसान होणार आहे, जेणेकरून तुम्ही अजून तुमची इन्व्हेस्टमेंट जी चांगल्या पद्धतीनं होऊ शकते ते काय होणार आहे, तुमचे झिरो होण्याची शक्यता आहे. तर हे व्हिडिओ बनवण्याचा हेच उद्देश आहे की काही लोक जे काही लॉसेस करत आहेत त्यातून जे पैसे जिथं घालवत आहे ते तिथं न घालवता थोडेफार पर्सेंटेजप्रमाणे तुम्ही तुमच्या फायनान्शियलचं किंवा तुमच्या फंडचं इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, जेणेकरून आपली एक सेफ इन्व्हेस्टमेंट पण होऊ शकते आणि पुढे जाऊन ते तुम्हाला बेनिफिट होऊ शकते. जर तुम्हाला हे माझं व्हिडिओ चांगलं वाटलं असेल किंवा तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. भेटूया असेच फायनान्शियल व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम. धन्यवाद.